बारामतीच्या सभेतील शरद पवारांच्या टीकेवरून अजित पवार काहीसे ट्रोल होत असले तरी पवारांच्या संभाव्य खेळीचा डाव अजितदादांनी पुरता उधळून लावल्याचं बोललं जात आहे। तुम्ही म्हणाल ते नेमकं कसं, तर मग बघा हा रिपोर्ट। अजित पवार भाजप सोबत गेल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती लोकसभेची चर्चा सुरू झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणन भावजांमध्ये लढत होणार का, आणि अशी लढत झाल्यास शरद पवार गटासाठी ती अटीतटीची ठरणार आहे। कदाचित म्हणूनच बारामतीतून ऐनवेळी थेट मोठे साहेब अर्थात स्वतः शरद पवार मैदानात उतरू शकतात अशी चर्चा बारामतीमधूनच हळूहळू जोर धरू लागली होती। शरद पवार लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यास अजित पवारांच्या उमेदवारीची अडचण होणार आहे, आणि हे न कळण्या इतके अजित पवार दूध खुळे नाहीत। म्हणूनच अजित पवारांनी शेवटच्या निवडणुकीविषयीचं वक्तव्य केलं असावं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे। आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका। अजित पवारांची ही खेळी रोहित पवारांनी ओळखली असावी, आणि म्हणूनच त्यांनी अजित पवार गटाच्या संभाव्य लोकसभा उमेदवाराविषयी हे भाष्य केलंय। पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठेतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे। अजित पवारांच्या या राजकीय कुरघोडीनंतर शरद पवार गटाला बारामतीतून सुप्रिया सुळे याच उमेदवार असतील असा खुलासा करावा लागला। पुण्याचं महाराष्ट्राचं देशाच्या राजकारण चालत असताना या राजकारणामध्ये पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। अशा प्रकारची स्पर्धाच वेगवेगळ्या पक्षांमध्ये असते, आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब हे बारामतीतून निवडणूक लढवणार अशा प्रकारची खोटी अफवा पसरवली जाते। मुळातच बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्या नेत्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे याच निवडणूक लढतील। खरं तर शरद पवारांची राजकीय खेळी ओळखणं कठीण असल्याचं त्यांचे राजकीय विरोधक सांगतात, पण अजित पवार देखील काका शरद पवारांच्या तालमीत तयार झाले। कदाचित म्हणूनच अजित पवारांनी वेळेआधीच काका शरद पवारांच्या शेवटची निवडणूक या संभाव्य भावनिक खेळीचा डाव हाणून पाडल्याचं बोललं जातंय। पुतण्याच्या एखाद दुसऱ्या राजकीय बाणानं घायाळ होतील ते शरद पवार कसले, पण काहीही असो, बारामतीतील पवार काका पुतण्याची राजकीय कुस्ती ही नक्कीच नुरा कुस्ती नसणार हे मात्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालंय। दिल्लीश्वरांना पटवून देण्यासाठी अजित पवारांनी आत्तापासूनच काका शरद पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।